अबव, मला वाटतं अनुजा गोरे 80 and above आहे, अवनी असेल 70 प्लस, हे 70 प्लस 80 प्लस आहे ते सगळे लोक. हसमुख आर ऑल्सो डुईंग रिअली वेल. हे बघा यांच्याबद्दल मला असं obviously there is a respect for them because they are really doing some good work, better than me. Respect की बात नहीं है, लेकिन उनका जो वर्क एथिक है वो देखो. I'm not saying you should score very high. माझी capability एवढी नहीं. मी समजा हसमुखच्या क्लासमध्ये असतो तर I would have been an average person. But still, I'll follow his example. I'll look at his work ethic. I'll try to learn. I would request all of you to follow someone else's example. मी पण असं शिकतो ना. श्वेता असते, खुशबू असते, यांच्याकडून पण मी शिकतोय काय करतात, कसं सोडवतात. देयर इज नथिंग रॉंग विथ दॅट. मला सगळं येतं असं नाही, तुमचं पण तरीका कुछ बेटर रहता है. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. जे हुशार आहेत त्यांच्याबरोबर वेळ घालवा. हुशार म्हणजे ग्रेट आहेत असं नाही, त्यांचं मेथड चांगली, वेळ घालवा, यू विल ऑल्सो गेट बेटर. बरं 12, 21 आणि 25 400 येते का? पुढे यस, घर का क्या है तुम लोगों का? 400. ओके, आगे चला पुढे 12, 21 and 25. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरवर सर्वात जास्त फोकस करायचा आहे. बघू शकता शीट्स मध्ये 10 एक प्रॉब्लेम आहे. डेटा लिहिलं काय लिहिलं? ट्रान्सफॉर्मर 100 टर्न्स इन प्राइमरी THP इक्वल टू बरोबर ठीक आहे and carries 8 current IV8 is equal to अरे ट्रान्सफॉर्मर डेटा देण्यात तुला काय प्रॉब्लेम आला? ट्रान्सफॉर्मेशन IPR इनपुट पॉवर ओके. आता नंबर ऑफ टर्न्स म्हणजे NS विचारलेला आहे. फॉर सेकंड इक्वल टू म्हणजे PS दिलेला आहे. आता दोन प्रकारे म्हणू शकतो. आणि ES काय? ES ES अपॉन E is equal to NS अपॉन कर 500 NS असं डेटा हे बघ अभिषेक, डेटा लिहायला शिका, काही ना करता. बर 16 करा मग 21, 12, 21, 25, 16 चला पटकन. बरोबर 2200 बरोबर ते नाही बरोबर झालं का ते? बघ किती माणसं आहेत आणि याच्या अजून इझीज असते. चालेल
ISPC step down transformer is used for 1000 line to deliver 20 ampere and 20 volt. हे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर मध्ये इनपुट जास्त आउटपुट कमी. A step down transformer is used on a 1000 line to deliver 20 ampere at 120 volt. आता 120 volt ES असेल का EP असेल? EP. Yes. It is used to deliver 120 volt. Deliver म्हणजे द्यायचं आहे. हे फक्त लँग्वेज अवघड करून सोडतात. बाकी सगळं सोपं आहे. ES 120 आहे आणि मग 20 ampere काय रे? IS. बर. मग 1000 काय असेल? EP. अरे स्टेप डाउन आहे ना, EP जास्त ES कमी. EP माहिती आहे? हो. काय काढायचे आपल्याला? IP. EP IP is equal to percentage efficiency into ES IS. करा. Transformation as I indicated, it works at 4 kilowatt, 100 volt. क्या input है? Secondary is 240 volt. 40 input है. Works है. ये तुम्हारा जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ना, हे मी काबर वाचत नाहीये आणि तुम्ही वाचताय कारण की कन्फ्युजन इज ड्यू टू डेटा इंटरप्रिटेशन. हे खूप अवघड करून तुम्हाला डेटा देतात. Yes. ये झालेत का सगळे? येस, चला मी एक उत्तर सांगतोय बघा. आले का? येस, 12 का सी, 16 का बी, 21 का ए और 25 का डी. 25 सॉल्व करू क्या? सॉल्व करायचं आहे का? हे बघा, ट्रान्सफॉर्मर वर्क्स at the efficiency of 80%. If it works at 4 kilowatt 100 volt, if secondary voltage is 240, म्हणजे 100 volt काय झालं? प्रायमरी EP आणि 4 kilowatt काय झालं? EP IP. सॉल्व करना है क्या? नक्की आलंय का? चला आता एक काम करूया. 11 पासून आपण 9 पर्यंत आलो होतो ना, 10 पर्यंत. 11 पासून पुढचे आन्सर सॉल्व करूया. 11 बी, 12 सॉल्व हुआ. अब आप एक काम कर सकते हैं, 14 बताओ 13 में सॉल्व करने वाला. 14 द एनर्जी स्टोर्ड इन एन इंडक्टर इज, यस
Magnetic. Energy stored in capacitor is electric. Energy stored in inductor is magnetic. बरं 15 सोडू शकतात का? 15 सोडवा. 15 minus dy by dt है. और so ये मतलब 30. Sorry, you did 50 square 60 40. ए c आएगा माइनस c नहीं आएगा इक्वल टू माइनस dy by dt है. माइनस माइनस विल बिकम प्लस c प्लस 40 आएगा. 15 सोडवायची गरज आहे का? नाही. 16 झालेले आहे. 17 बघूया. Alternating current cannot be measured E by DC ammeter because average value of AC is 0. बरं आता 18 मी जरा तुम्हाला फॉर्म्युला give the heading inductance of solenoid. Inductance of solenoid N is equal to mu 0 N square L into A. आवाज नको आहे. Inductance of a long solenoid is mu 0 N square L A, where N is number of turns per unit length. किंवा आता हे त्या सोलोनाइड साठी ज्याचा कोर मध्ये एअर आहे म्हणजे इट इज एअर कोर सोलोनाइड or solenoid which has got soft iron at its core. Yes. N च्या ठिकाणी n upon L टाकलं कळलं. Did you get what this is? N is total number of turns. L is the length of the solenoid. This is in total number of turns. This is in number of turns per unit length. दोन्हीचे फॉर्म्युला दिलेले आहेत. याच्यावरून काय क्लिअर कळतंय? Inductance increases if the number of turns increases. Inductance increases if permeability increases. And inductance increases if the area increases. या तीन फॅक्टर्स वर इंडक्टन्स फार इम्पॉर्टंट डिपेंडेंट आहे. It does not depend so much on length. It depends more on number of turns per unit length. That is the most important factor. So number of turns, area, permeability. तीन factors सर्वात जास्त affect करतात. In fact, these are the only factors which are affecting the inductance of a solenoid. Area वाढल्याने flux वाढतो. Flux वाढल्याने inductance वाढतो. Basically, inductance is the ability of the solenoid to gather flux. How much flux to accumulate करू शकतो. Number of turns जर कमी असतील तर flux accumulate करायची क्षमता कमी होते. जेवढी flux accumulate करायची क्षमता वाढते, तेवढी एनर्जी स्टोअर करायची क्षमता वाढते. आणि तेवढा जास्त EMF पण जनरेट होतो. या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि ह्या टेस्ट होतात. Not the formula will not be tested. Something else will be tested. पुढे आपण कुठलं राहिले आपलं 13. Coefficient of mutual inductance when magnetic flux changes by 2 into 10 raised to minus 2 Weber and current changes by 0.01. Coefficient of mutual phi is equal to बरोबर आहे की नाही? लक्ष द्या. फ्लक्स लिंक टू सेकंडरी हे बघा हे परत म्युच्युअलचं व्यवस्थित तुम्हाला सांगतोय परत एकदा. The current in the primary changes which produces flux. This flux is linked to the
secondary. Flux linked to secondary is equal to M into IP, where M is the coefficient of mutual induction, which is the degree of closeness of the two coils. हे जर जास्त असेल तर हे सर्वात जास्त फ्लक्स इकडून इकडे जाईल. M जर जास्त असेल तर सर्वात जास्त फ्लक्स इकडून इकडे जाणार आहे. Now F is equal to M into IP. Flux passing through secondary is equal to coefficient of mutual induction between the coil into IP. So can I say d is equal to M dIP. Change in flux is equal to M into change in current. बरोबर आहे की नाही? मग आता सॉल्व करा आणि कुठलं येते बघा. A पुढे आता कुठपर्यंत आलो आपण 70 18 करा रे. If number of turns is doubled, then the self inductance will quadruple, 4 times will. 90 core of transformer is made up of soft iron because its hysteresis loop is small. Hysteresis loop of soft iron is small. त्यामुळे heat generated in soft iron due to hysteresis losses is small. म्हणून soft iron use करतो. ट्रान्सफॉर्मेशन हे मी सांगणार आहे. एक काम करा 22, 23, 24, 26 ट्राय करा. काय वाटतं तुम्हाला बोलू? हे अजून कोणी राहिले का मॅग्नेटिक EMI चे शीट्स घ्यायचं? मित्र मैत्रिणी काय संपले आजपासून ते मिळणार पण नाही. येस कुठले कुठले सॉल्व करायचे सांगा तेवढे सॉल्व करू. येस 22 for two circuits 1 and 2 म्हणजे दोन कॉइल्स 1 and 2. M12 is mutual inductance of coil 1 with respect to coil 2 and circuits चा अर्थच coils. So M12 is the mutual inductance of circuit 1 with respect to circuit 2 and M21 is the mutual inductance of circuit 2 with respect to 1. If L1 and L2 are the self inductance of the two circuit, then मला सांगा A येईल की नाही? एकाचं म्युच्युअल इंडक्शन ते दुसऱ्या बरोबर आहे, तेच दुसऱ्याचं पहिल्या बरोबर असेल ना. व्हॉट इज म्युच्युअल इंडक्टन्स? डिग्री ऑफ क्लोजनेस ही दोघांची सारखी असते. 1 with respect to 2 is same as 2 with respect to 1. आता हे जे प्रश्न आहेत याचे डिटेल्स आहेत, पण याचे डिटेल्स करण्यापेक्षा जेवढं मी तुम्हाला सांगतो तेवढंच करा. याचे वास्ट डिटेल्स मध्ये जायची गरज नाही. We are going to focus on more core concepts like efficiency, why is transformer used, what are power losses वगैरे. हे जे आहे थोडेसे पेरिफेरी वरचे प्रश्न आहेत म्हणून मी घेत नाही. याचे पण डिटेल्स तुम्हाला ABC वगैरे याच्यामध्ये मिळेल, पण ते शिकवत नाहीये. We'll focus on other things which you don't know.
हा तुमचं जर झालं तुम्हाला याच्यावर डाऊट्स आहे तर मी नक्की एक सेशन घेऊन तुम्हाला एक्स्ट्रा सांगेल स्टार डेल्टा ये वो सब सिखाऊंगा लेकिन फोकस करो जो चीजें इंपॉर्टेंट है। नेक्स्ट कौन सा करना है? हाँ मास सारखं जे वर्क करतं घरी वैसे पण आले तू कुठे काय करत होता घरी हे करायचं यस ये 24 का आंसर तुम्हारे बुक में है। पेज नंबर 260। अब ध्यान से सुनो, इसलिए मैंने बोला बुक पढ़ के आ करो तो एटलीस्ट 50% क्वेश्चन सॉल्व हो जाता है। A coil with self inductance L is called as inductance or inductor. Self inductance in any circuit is the property of the circuit which tries to oppose any change in the current. बराबर है कि नहीं? Hence the role of inductance of a coil or inductor is similar to that of inertia of a body in mechanics. Therefore, self-inductance is called as measure of electrical inertia. Mass is inertia. So mass circles काम inductance कर. मला एक सांगा. Let's put this all together. Please pay attention. जेव्हा current through a coil starts to rise, EMF is induced. EMF induced opposes the rise in current. This EMF induced depends on L di by dt minus L di by dt. याचा अर्थ L जास्त तर EMF induced जास्त आणि EMF induced जास्त तर opposition जास्त. तो L जितना ज्यादा रहता है उतना opposition ज्यादा रहता है. To current, to rise in current, to change. Mass जितका जास्त तितकी जास्त ताकद लावावी लागते to move the mass. So mass जैसे motion को oppose करता है वैसे L जितना ज्यादा है उतना opposition ज्यादा to electrical current. So L coefficient of self inductance is similar to inertia of a motor. कळलं काय? हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. पुढे त्यावेळी 5 जण दिले सर. 25 झाले. 26 a आता 27 मी सॉल्व करतोय. 26 ये आएगा ना n b a ओमेगा अच्छा 23rd रह गया क्या? एक बात बताओ मुझे, नहीं सोच के आना है. पोल पीसेस देयर इज अ कॉइल बिटवीन. क्या मोटर का भी यही कंस्ट्रक्शन है? इलेक्ट्रिकल जनरेटर का भी यही कंस्ट्रक्शन है? Construction of all these devices are same. Electric motor, electric generator, electromagnet सबका ये construction same है. टोट के निकालो. ये controversial है थोड़ा सा. ये एग्जाम में आके गया. नक्की का? नक्की तर जनरेटर म्हणायचं आपण मोटर नाही म्हणायचं कारण की करंट मोटर मध्ये करंट सप्लाय करायला अगर मैंने वो मोशन विल जनरेट करंट इन डिवाइस को वाक्य कट कर दिया तो क्या होगा? ऑल ऑफ द अबव. बट ठीक है एक काम कर राहू दे त्याला तसंच कट केले तो इट इज अ इलेक्ट्रिक जनरेटर. Now 27 एक फॉर्मूला दे रहा हूं तुम लोगों को. लिखो जरूर.
m is equal to k root of L1 L2. डायरेक्टली हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. Mutual inductance between two coils is equal to k L1 L2, where k is the coefficient of coupling. K is the coefficient of coupling, which is अगर वो क्लोजली स्पेस्ड है ना तो k का वैल्यू 1 ले लो, नहीं तो k का जो भी वैल्यू है वो ले लेंगे. k की वैल्यू दिली नहीं ना 1 लिहून टाका. any लिहिलं असेल क्लोजली स्पेस्ड वगैरे. So coefficient of mutual inductance between two coils is equal to k under root L1 L2. याचं पण डेरिवेशन आहे, ते तुम्हाला नाही करायचं, फक्त लिहून घ्यायचं एवढं. ओके, एक पार्ट झालेला आहे. उद्या सगळे शीट्स घेऊन येणे, पुढे सरूया आपण. हां, बायोमध्ये थांबायचं.